सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. एक इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये भेटीसाठी येत असताना पाहायला मिळेल. महत्वाचा सामना क्वालिफायची मॅच वायजेस वरवटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम श्रेयस 11 पाली. पहिलाच बॉल लो व फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल चाललाय. फिल्डर तिकडेच एक सिंगल आणि या एक धावेच्या सहाय्यानं या मॅचच्या पहिल्या डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मधला हा पहिला डाव तुम्ही पाहताय. MD बिग बॅश धमाका पाली 2026 भव्य दिव्य असं पर्व आपल्या समोर. या आकर्षक ट्रॉफीज, हे आकर्षक आयोजन आणि नियोजन तुम्हा सर्वांच्या समोर. पुढचा बॉल अक्कूच्या बॅटमधून आक्रमण, आडवा बॅटनं बॉल लॉंग लेग सीमा रेषेच्या पार. या पहिल्या डावाचा पहिला षटकार. बाहेरचा बॉल, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न अक्कून केला. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर अँगल क्रिएट केला होता आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळेल. अगदी कोण बनवण्याचा प्रयत्न बॉलरचा पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना गोलंदाजांना आपण पाहतोय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, समोरचा चेंडू समोर खेळलाय. फिल्डर आहे तिकडे. मिड विकेट मधून डीप मधून वेगाने धावत येत असताना पाहायला मिळतील. एक धाव स्कोरकार्ड वरती जोडली जाते आणि डेकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे. धावा 8 धावा धावफळकावरती आहेत. सुरुवात झाली आहे या पहिल्या डावाला. 4 ओव्हरची मॅच तुम्ही पाहताय. क्वालिफाईडचा सामना तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी येत असताना पाहायला मिळेल. एक इम्पॉर्टंट मॅच. पुढचा बॉल, फुलर लेनचा चेंडू शॉर्ट पॉइंटला. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. आदरणीय सन्माननीय संकेतजी दबके साहेबांना विनंती करतोय, आपण या मुख्य मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. द्वारकानाथ भोईच यांचे चिरंजीव मैदानावरती खेळतात. शॉर्ट पॉइंटला काय फिल्डिंग. वडिलांच्या सोबत खेळण्याचा आनंद वेगळा आहे. समोरचा बॉल ओव्हर द रो, लॉंग ऑन ला स्ट्रॉंग फ्लॅट अँड फ्युरियस. या डावातील दुसरा षटकार. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफळकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. तब्बल आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अद्याप धावसंख्या धावफळकावरती 14 धावा स्कोर कार्ड वरती लागत असताना पाहायला मिळतील. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथून पुढे आपण जर पाहिलं तर फटका पुन्हा चांगला होता. फिल्डर तिकडे आहेत. चांगली फिल्डिंग. एक जाव मात्र मिळेल. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे चालली आहे. संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना तुम्ही पाहताय. पंधरा धावा. पुढचा बॉल, रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऋतिक माई बॉलच्या मागे पळेल. एकच धाव मात्र तिथे मिळतीये. दुसऱ्या धावेचा मानस नाहीये. धाडस तर होणार नाहीये. शांतता पसरली आहे. संध्याकाळचं सत्र आहे. धावांचा डोंगर उभा करायचा, टोटल सेट करायचे. या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कशा पद्धतीचा खेळ या मॅच मध्ये होणार आहे, नक्की काय वाढून ठेवलं या संपूर्ण सामन्यामध्ये, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्या समोर. आडवा बॅटनं हुक शॉट सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक मोठी विकेट येत असताना पाहायला मिळतीये. एक मोठा धक्का. फलंदाज बाद.
माननीय ते आले की सगळ्यांना थंड करतात. सागरजी मोरे साहेबांचं इकडे हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सगळ्यांना माहिती आहे सागर मोरे आले की काहीतरी घेऊन ते येणारच. आणि होय, या संध्याकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित राहिले तर हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता एमडी धमाका बिग बॅश पालीची मानाची स्पर्धा आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या त्रिमूर्तींनी घेतलेली मेहनत, डायरेक्ट हिटचा प्रयत्न दोन्हीही बाजूने केला गेला. बॉलरने प्रयत्न केले, कीपरने केले, दोन्ही असफल राहिले. अखेर विनीत बचावला गेलाय. धावसंख्या थांबली आहे, धावा येत नाही हव्यात अशा. पहिल्या ओव्हरला 14 धावा आल्यानंतर तदनंतर टोटलचा विचार केला तर धाव गतीमध्ये पूर्णपणे थांबवलंय सध्याच्या घडीला. आपण जर पाहिलं तर या पूर्णपणे मॅच मध्ये टीम श्रेयस 11 पाली संघाला विनीत अडवा बाटणं, समोर फटका, फिल्डर आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर, लॉंग ऑनला बॉल सीमा पार, विनीतच्या बॅटमधून षटकार. यावेळीचा बॉल, यावेळीचा चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. पुल करण्याचा प्रयत्न होता, स्टफल झाला होता आणि त्यानंतर बाहेरून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय 22 धावा. देवेंद्र जोशी यांच्या वतीने कॅश प्राईज आहे. लगातारचे 3 षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल विनीतला. 22 धावा 11च्या सरासरीनं बॅटिंग करत असणारी टीम श्रेयस 11 पाली या संघाला तुम्ही पाहताय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती ऋतिक माईला तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर, बराचसा बाहेर जात असताना पाहायला मिळतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 22 धावा. तदनंतर हा व्हाईट बॉल आता 23 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. क्वालिफायच्या मॅच मध्ये शांतता पसरली आहे. श्रेयस 11 पाली संघाच घरच्या मैदानावरती खेळतात. समोर नागोठणे विभागातील एक दिग्गज संघ रोहा तालुक्यातून येत असताना वरवटणीला तुम्ही पाहताय. लेग ब्रेकचा वापर, अडवा बाटणं, त्याच्यावरती आक्रमण, बॉलला फिरवलंय फाईन लेगच्या दिशेला, सीमा रेषेच्या पार येईल हा चौकार. आमचे सगळे लाईनमॅन सर्वांना विनंती आहे आपण आपापली जागा घेऊया. मैदानाच्या बाहेर जाणारे चेंडू आतमध्ये आणूया. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील. तुम्ही पाहताय एका बाजूला वरपटणे तर एका बाजूला टीम पाली. पुढचा बॉल फुल टॉस, समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल मिड विकेटला, फिल्डर तिकडे, चांगली फिल्डिंग, एकच जाव मात्र मिळते. चौकार आल्यानंतरचा पुढचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळालाय. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहता 28 धावा. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. तर एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालं, त्याचं नाव तक्कू. आता विनीत मैदानावरती खेळतो. विनीत जोशी आजच्या दिवसामध्ये एका मॅच मध्ये 47 धावांचा वादळी खेळ त्याच्या बॅटमधून नाबाद पाहायला मिळाला. इम्प्रेसिव्ह कामगिरी आणि आता सुद्धा अपेक्षित असेल. समोरचा बॉल, ओ काय फटका खेळलाय, लाजबाब, इट्स कडक षटकार. विनीतने मात्र अप्रतिम दर्जाची फलंदाजी करायला सुरुवात केली. अशा पद्धतीचे फटके खूप कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात. आणि होय, आज ते फटके दाखवले विनीतनं. क्रिकेटचं मादक सौंदर्य. पुढचा बॉल, बिग हिट, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा चांगलाच वापर. विनीतनं पाठवले बॉलला करण्यासाठी हवाई सफर.
बॅकचे 2 षटक्या ऋतिक माईच्या अगेन्स्ट लावलेत. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. विनीत जोशी पुढचा बॉल, तिसरा फटका फसलाय. इथे मात्र विकेट येत असताना पाहायला मिळतीये. स्क्वेअर लेगच्या दिशेला विकेट आली आहे, मोठी विकेट. या मॅच मधील सर्वाधिक मोठा धक्का सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. विनीत जोशी बाद. विनीत बाद होत असताना पाहायला मिळालं. संघ अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता मैदानात 7 मध्ये रामा दाखल होत असताना पाहायला मिळेल. रामा असा खेळाडू, त्याच्याकडे ताकद खूप आहे. नजाकतीचे फटके तो कमी खेळतो, पण ताकदीच्या जोरावरती तो लांब पल्ल्याचे फटके मारतो. टीमची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही सध्याच्या घडीला पाहताय 40 धावा धावफलकावरती आहेत. चला फास्ट खेळा, या गोष्टीकडेच आपण लक्ष देतो. आपण त्वरित पुढचे बॅटर सुद्धा तयार, आपल्याकडे वेळ कमी आहे, ओव्हर जास्त आहेत आणि मॅच इम्पॉर्टंट. ब्लॉक खोललेनचा बॉल फटका चांगला खेळला जातो. मिडॉनच्या दिशेला फिल्डर तिकडे सिंगल मिळेल. ओ बॉडी बॅलन्स का होतं त्या फिल्डरचं, लाजबाब. बॉलला पकडत असताना कधी बॉलची फेक करतोय आणि त्यानंतर धाव कधी थांबवतोय, ही मानसिकता क्षेत्ररक्षकाची होती. यस, मी विनंती करेन आमचे व्हॉलंटियर जे मैदानाच्या आतमध्ये 12वे आणि 13वे खेळाडू आले त्यांना आपण बाहेर घ्या. कल्पेश अंबेकर, सिद्धेश धन तुमचं लक्ष वेधतील. आपणच विनंती आहे, जे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही गुरु पाहता त्यांना मैदानाच्या बाहेर घेऊन येऊया आपण. थँक्यू. सिद्धेश दंत आणि मिलिंद देशमुख साहेबांवरचं प्रेम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं सहकार्य. अडथळे बरेच येतात, त्या अडथळ्यांना सामोरं जाणं आणि तदनंतर स्पर्धा यशस्वी करणं खूप कठीण असतं. आणि होय, ते मिलिंदजी देशमुख साहेबांनी, त्याच वेळेला सिद्धेशजी दंत आणि आमचे सागरजी मोरे साहेबांनी हे नेहमीच केलंय. कठीण काळावरती मात कशी करायची या तिघांना माहिती आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुढचा बॉल रामा ऑन स्ट्राईक. आडवा बॅटनं मिस टायमिंग, लांबी कमी, उंची बरीच. फिल्डर बॉलच्या खाली, एक मोठी विकेट. रामाबाद, धक्का तिसरा. फास्ट खेळा विनंती करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील सचिन मैदानावरती आलाय. सचिन हे टेनिस बॉल क्रिकेट नव्हे तर संपूर्ण क्रिकेट मध्ये नाव खूप महत्वाचं आहे. क्रिकेटचा देव सर सचिन रमेश तेंडुलकर, आणि या नावासारखा आता सचिनला मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. तो खेळ अपेक्षित आहे खऱ्या अर्थानं टीम श्रेयांश 11 पाली टीमसाठी. पुढचा बॉल, सचिन आलाय, त्याला फटका खेळला, अप्रतिम स्क्वेअर कट. बॉल डीप कव्हर, सीमा रेषेच्या पार, चौक. दर्जाचा खेळ होत असताना पाहिलं मी इथे चढ उतर वाढलेत. एका बाजूला बरपटणी तर एका बाजूला पाली, दोन्ही बाजूचं पारडे जड आहे. मॅच चांगली होणार आहे ते मात्र शंका नाहीये. समोरचा बॉल समोर खेचलाय, सचिनच्या बॅटमधून हवाई हल्ला, सिक्सर. मध्ये स्मॅच बॉल सुद्धा आलाय. मॅच रंगात आली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय 51 धावा, 51 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा बॉल पुन्हा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, पण आता तिकडे फिल्डर उभे करण्यात आले. एकदा तर दुसऱ्या धावीसाठी बॅटर पलटले आणि अप्रतिम रन, डबल विकेट.
काय धावलेत दोन बॅटर, ताळमेळ चांगलं होतं, कॉलिंग परफेक्ट कॉम्बिनेशन त्याहून चांगलं आणि त्याच्या जोरावरती एका धावेचं रूपांतर 2 मध्ये आणि त्या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 53 आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 53 धावा या ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे 2 चेंडू 2 मोठे फटके अपेक्षित असेल पालीकरांना, एकाद डॉट बॉल एकाद विकेट अपेक्षित असेल बरबटणे टीमला. मोठा फटका आलाय, ज्या गोष्टीची आवश्यकता त्याची पूर्तता सचिनने केली आहे, ठोकलाय षटकार. का मॅच रंगत असताना पाहायला मिळते सचिनच्या बॅटमधून षटकार आलेत. सामन्यामध्ये पुन्हा श्रेयस 11 पाली संघानं पदार्पण केलंय. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 59 धावा. अजून एक मोठा फटका समोर खेळलाय, बॉल चाललाय, ओ काय फिल्डिंग, लाजबाब लाजबाब. 2 धावा तर तिकडे मिळतील. तिसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आणि पाहता पाहता 2च धावा मिळतील. तिसऱ्या धावाच्या मध्यंतरच विकेट येत असताना पाहायला मिळतीये, पण 2च्या साह्याने 61 बनल्यात. 62चं टार्गेट आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये टीम श्रेयस 11 पाली या टीमनं 62 धावाचे डिफेंड केल्या होत्या आणि आता सुद्धा क्वालिफायच्या मॅचमध्ये ते डिफेंड करायच्यात पुन्हा जर जिंकायचं असेल तर. आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा हव्यात अशा होत असताना पाहायला मिळाल्या नाहीयेत, पण अशा परिस्थितीमध्ये सचिननं अप्रतिम दर्जाची बॅटिंग केली आहे. मॅच संपेल, मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल, कारण की ऋतिक माळी त्याच वेळेला द्वारकानाथ बोळे आणि मग संपूर्ण बरबटणी टीम सुद्धा त्याच ताकदीची आहे. 62 धावा पाठलाग करत असताना ते सुद्धा चांगली लढत देतील आणि आवर्जून सामना चांगला पाहायला मिळेल. पण क्वालिफायची मॅच आहे. 5 बॉलमध्ये 20 धावांचं सचिनने दिलेलं योगदान हे शेवटपर्यंत टार्गेट सेट करत असताना शेवटपर्यंत सचिनची खेळी सगळ्यांना आठवणीत राहील, कारण की त्याने एक मोठं टार्गेट दिले. सामना रंगतदार होईल, एक चांगली मॅच, चांगल्या पद्धतीचा खेळ सगळ्यांना अपेक्षित आहे. तर या एक चांगला आवाज आणि एक चांगलं समालोचनही आपण ऐकूया. समालोचन करत असताना आपल्या विभागातील एक गोड आवाज सुयोगजी गायकवाड सरांचा ऐकूया. थँक्यू. थँक्यू हर्षल सर. जिजा कुशीत हे देखणं स्वराज्य निर्माण झालं, त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सात्यात उतरवलं, तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या अंगावर पेळलं, तर शंभू महाराज. प्रथम या तिन्ही महापुरुषाने मी माझा मानाचा मुद्रा करतो आणि तुम्हा सर्वांचंच हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन चलतो जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावर. आपण एक FS स्पोर्टच्या माध्यमातून भरपूर चांगली एक क्लिअरिटी, अगदी भरपूर चांगला टेलिकास्ट आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन देवेन सर भरपूर मेहनत घेत आहेत, त्याचबरोबर सर्वच आमचे SD अर्थातच सिद्धेश दंत अँड सर्व टीम आणि आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन चलतो चालू असलेल्या सामन्याकडे. एका बाजूने टीम खेळतीये YTS वरवटणे विरोधात श्रेयस 11 पाली. पहिला बॉल स्ट्रॉंग अपील, परंतु आमचे पंच, आमचे ऑफिशियल भरपूर चांगले कामगिरी आजच्या दिवसामध्ये आणि गेले 2 दिवस देखील भरपूर चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून पहिलं शतक. स्विंग का सुलतान विनीत मुकेश जोशी गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्विंग का सुलतान कधी आतमध्ये कधी बाहेर, ही खासियत आहे या गोलंदाजाची. आणि पहिला चेंडू स्विंग पाहायला मिळालाय. ओहो, खोलवा टप्प्याचा चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय जोशी थोडेसे शरीरापासून दूर चेंडू गेला, परंतु सिंगल येते. अकू जोशी आपण पाहतोय सिंगल आली आहे. या सिंगल बरोबर धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. अकाउंट देखील ओपन झालंय ऋतिक माळीचं.
द्वारकानाथ बॉय भरपूर चांगला खेळाडू आहे आणि आदराने नाव घेतलं जातं या खेळाडूचं. भरपूर अनुभव या खेळाडूकडे, परंतु समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज स्विंका सुलतान. यावेळेस कट केलाय, भरपूर चांगला फटका. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय भरपूर वेगाने. फरदीन काझी बॉलला स्टॉप करतोय. सिंगलचं रूपांतर दुहेरी धावमध्ये केलं जात आहे आणि त्याचबरोबर धाव फलक 2 पुढे जाईल. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षक फरदीन काझी, पालीचा फरदीन काझी आहे. अर्थातच रितेश साठे खूप चपलाईने बॉलच्या मागे गेला, त्यानंतर 2 धावा देखील वाचवल्या. धाव फलक 3 या आकड्यावर. शतक क्रमांक पहिलं 62चं पाठलाग. लोवर फुल टॉस, मागचा पाय वाकवला, तदनंतर मिड विकेटला चेंडू अलॉंग द कार्पेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी या 4 बरोबरच धाव फलक 7 या आकड्यावर. शॉर्ट बॉल होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक प्रथमेश दंत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋतिक माळी आपण पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्नच होत नाहीये. डॉट बॉल येतोय. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. विनीत जोशी गोलंदाजी मार्कवरती आहे. स्विंका सुलतान स्लोवर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. भरपूर चांगला चेंडू, प्रति उत्तरच नव्हतं, बॅटच फिरली नव्हती या चेंडू मागे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शतक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या शतका अखेर धाव फलकावर धावा लागल्या बिनबाद 7 धावा. म्हणजेच काय येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 55 अजूनही करायचे आहेत. 55चं धाव पाठलाग जरूर करायचं आहे, परंतु मजेची बात काय, विकेट अजूनही गेलेली नाहीये. दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर अटॅकिंग बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात रोहा तालुक्यामध्ये. एका बाजूने जर पाहिलं ना हर्षल सर, तर एका बाजूने रोहा तालुका खेळतोय, दुसऱ्या बाजूने सुधागड तालुका खेळतोय. म्हणजेच काय, एका बाजूने सिद्धेश जंत, दुसऱ्या बाजूने ऋतिक माई खेळतोय. मग आता गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं शतक. प्रथमेश शिंदे येतोय, फिरकीचा जादूगार प्रथमेश शिंदे. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू पाहायला मिळतील. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ मध्ये अक्कुल आपण पाहतोय, लॉंग ऑनला विनीत जोशी, काऊ कॉर्नर मध्ये फरदीन काझी, अर्थातच रितेश साठे आणि मिड विकेटला प्रथमेश दंत. या स्टँडच्या मागे आपण पाहतोय टीमचा कॅप्टन सिद्धेश दंत. कव्हर मध्ये मोबिन पानसरे, पॉइंट मध्ये संस्कार खोडागलेला आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस प्रथमेश शिंदे गोलंदाजी मार्कवर. ओहो, फिरवलाय परंतु थोडस बाहेर जातोय. पंच आमच्याकडे वळतील, दोन्ही हात समांतर करून आम्हाला कळवतात की वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन येते. एक्स्ट्रा बरोबर धाव फलक 1 पुढे जाईल. 8 या आकड्यावर आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, तमाम रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहतोय MD बिग बॅश धमाका 2026 पर्व 4. खूप चांगलं आयोजन. आणि मग आता मात्र आज आपल्याला या मॅच मधून कोणता संघ टॉप 4 मध्ये दाखल होईल पाहायचं आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाने आधीच जाणलं होतं. तदनंतर लाईन थोडीशी चेंज केली आणि मग तुमच्याकडे अनुभव भरपूर असणं गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळालं प्रथमेश शिंदे यांच्याकडून. अगदी फलंदाज ऋतिक माळी जसे सफल झाले, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, लगेच चेंडूला देखील अगदी शरीरावर आणलं होतं की काय. डॉट बॉल येतोय. लेकटाचा वापर, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. संस्कार तिथे होते, परंतु खराब फिल्डिंग, बॅकअप थोडस खराब मिळालं. पॉइंट मधून चेंडू चाललाय 4 धावांसाठी. करून खेळायचा प्रयत्न होता. संस्कार खोडागळे जरूर प्रयत्न करत होते, परंतु थोडस दूर चेंडू राहिला आणि मग तदनंतर चौकार देखील आलाय. या 4 बरोबरच धाव फलक माझा गुणलेखक मित्र मला कळवतोय 12 या आकड्यावर. 12 धावा धाव फलकार लागल्यात. 62चा पाठलाग करायचा होता, म्हणजेच काय 50 अजूनही करायचे आहेत. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. आता मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा हेच चित्र पाहायला मिळालं. धाव मात्र येत नाहीये. एक तुझा तर एक माझा. पाळीच्या डगआउट मधून अर्थातच समर्थकांकडून टाळ्यांचा कडकडाट होतोय. खूप चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
आणि मग कोणता तिसरा संघ क्वालिफाय होईल टॉप 4 मध्ये हे देखील पाहायचं आहे. कारण की पहिल्या दिवसामध्ये संडे 11, तदनंतर मात्र कालच्या दिवसामध्ये ज्वाला ग्रुप नागोटणे आणि आता मात्र यावेळेस शपल होऊन तदनंतर मात्र वन डाऊन चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. ऋतिक माळीच्या बॅटमधून 4 धावा. वरती आक्रमण जडून चढवलं जात आहे, परंतु कमबॅक देखील प्रथमेश करतोय ना. प्रथमेश शिंदे पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट टाइम द ओव्हर द विकेटने. हो हो, बिग 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 हिट मिड विकेटच्या वरतून लांबच लांब, दे धक्का घे छक्का. बावीस धावा धावफळ लागल्या. अजूनही 40 ची गरज आहे. ऋतिक माळी स्ट्रायकिंग एंडला आणि जोपर्यंत ऋतिक माळी मैदानामध्ये आहे ना, मॅच कोणत्याही क्षणी कुठेही फिरू शकतो. ही ताकद, ही क्षमता या खेळाडूकडे आहे. परंतु पाळीचे गोलंदाजांना देखील कमबॅक करावं लागेल. कुठेतरी पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, विकेट मिळावी लागेल. आणि मग प्रथमेश शिंदे पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर या ओव्हरमध्ये. ओहो, फुलरलेनचा चेंडू स्वतःच्या फॉलो मध्ये भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळालाय. शतक क्रमांक दुसरं इथे संपलंय. 2 शतकांचा खेळ संपला. 2 शतका अखेर धाव फलकावर धावा लागल्या. बिनबाद 22 धावा. पार्टनरशिप भरपूर चांगली झाली आहे. आणि जर पाहिलं तर एका बाजूने अनुभव अर्थातच द्वारकानाथ भोईला आपण पाहतोय आणि त्याचबरोबर ऋतिक माली हा देखील भरपूर चर्चेतलं नाव आहे. मग आता येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 40 करायचे आहेत. काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. कारण की दोन्ही संघ ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघ हार मानायचं नाव घेत नाहीयेत. कारण की जर पाहिलं ना, सकाळपासून दोन्ही संघाने खूप चांगला खेळ केलाय. एका बाजूने श्रेयांश येवण पाली संघ खेळतोय, सिद्धेश जनता आणि टीम कंपनी. दुसऱ्या बाजूने वायजेस वरवटणे संघ खेळतोय, द्वारकानाथ भोई आणि टीम कंपनी. मग कोणता संघ जिंकणार हे देखील पाहायचं ना. अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. एपी स्पोर्टच्या माध्यमातून अगदी घर बसल्या देखील जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. आणि मग जनरल अरुण कुमार वैद्य गणांकन देखील खचाखच भरलाय. कारण की आज जर पाहिलं ना, एक मोठी मॅच आणि मग क्वालिफायचा मॅच आहे. कोण जिंकेल हे देखील पाहायचं आहे. जिथे येणारे 12 चेंडू 40 ची गरज असताना गोलंदाजी मार्कवर अकुला आपण पाहतोय. पहिला बॉल, यावेळी चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने. प्रथमेश दंत चुकी करतोय आणि चुकीला या मैदानावरती माफी नाहीये. आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 असते. आता मात्र प्रथमेश भरपूर वेगाने जरूर आले होते, परंतु अगदी शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सटकला आणि 4 धावा देखील मिळाल्या. द्वारकानाथ बॉय टू अकू. बॅटची आतली कडा, त्यानंतर विकेट किपर. भरपूर चांगलं प्रयत्न झालं होतं. टाळ्या वाजल्या पाहिजे. सुजित मिसाल काय बॅकअप मिळालाय. डॉट बॉल येतोय. भरपूर वेगामध्ये वेग वेग आणि वेग, त्याचबरोबर नियंत्रण पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर पाळीची तोफ, अर्थातच अक्षय जोशीला आपण पाहतोय. वेगाचा बादशाह गोलंदाजी मार्कवर. समोर तितकंच अनुभव देखील पाहायला मिळतोय. यावेळेस सरळ बॅटने लॉंग ऑफ क्लिअर केलं जातोय. दे धक्का घे छक्का. मी आताच उल्लेख केलं होतं की समोर अनुभव आहे आणि जसं अनुभवच्या समोर समोरच बॉल आला ना, समोरच पाठवला, लॉंग ऑफ क्लिअर केलं आणि मग फरदीन काझी फक्त पाहत राहिले आणि तदनंतर 6 धाब्याने धावफलक पुढे जातोय. 32 या आकड्यावर. येणारी 9 चेंडू आणि अजूनही 30 धाब्यांची गरज आहे. समोर आकू आणि स्ट्रायकिंग एंडला द्वारकानाथ खेळतोय. स्लोवर पैजा चेंडू, फिंगर रोल केले होते. ऑफ ब्रेकचा प्रयत्न. विनीत जोशी लॉंग ऑन वरून भरपूर वेगाने फेकी करेल. सिंगलच येते. या सिंगल बरोबर धाव फलक 33 या आकड्यावर.
प्रत्येक चेंडू सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. येणारे 8 चेंडू आणि 29 धाब्यांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. अद्याप धाव फलकावरती 33 धावा जरूर लागल्यात, जिथे विकेट अजूनही गमवलेली नाहीये. दोन्ही बॅटर सेट झालेत. अकू पुन्हा एकदा सज्ज झालाय समोर. आता मात्र बऱ्याच उशिरानंतर ऋतिक माईला स्ट्राईक केलाय. ओहो, फिंगर रोल केले होते. स्ट्रॉंग अपील पंचांकडे, परंतु अपील फेटाळून लावली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त होता, परंतु अक्कूसाठी टाळ्या वाजणार का? अफलातून गोलंदाजी करतोय. बॅटर फास्ट साठी तयार होता मी तर म्हणेल, परंतु यावेळेस फिंगर रोल केले. स्लोवर पद्धतीचा चेंडू, गती थोडीशी कमी केली होती आणि त्याचमुळे गतीवर बीट झाले की काय, असं अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. आता मात्र 7 बॉल 29 ची गरज. हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. या चेंडूवरती षटकार आला ना, आता मॅच मध्ये समीकरण पुन्हा बदलू शकतं, मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा येऊ शकते. परंतु आकू आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी केली आहे, जिथे 7 चेंडू आणि 29 धाव्यांची अजूनही गरज आहे. एकीकडे आकू, दुसरीकडे ऋतिक माईला आपण पाहतोय. आधी शफल झाले होते, यावेळेस मिड विकेटला प्रथमेश दंत कोणती चुकी करत नाहीये. फेकी भरपूर वेगाने, सिंगल घेतली जाते. भरपूर चांगली फेकी पाहायला मिळाली. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 28 धाव्यांची गरज आहे. सामना पाहणा कुठून कुठे आलाय. सामना आवडला असं तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 6 चेंडू 28. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि निर्णायक शतक. 6 चेंडू 28 धाव्यांची गरज. संस्कार खोडागळे, बंब्या, नाना खोडागळे देखील या मॅचचा आनंद घेतात. आज आपला सुपुत्र पुन्हा एकदा चमकेल का? या आधी देखील या गोलंदाजाने धावा डिपेंड केल्यात. पहिला बॉल समोर खेळलाय. विनीत जोशी थोडेसे दूर राहिले, परंतु लॉंग ऑन क्लिअर केलं जातोय. 6 धावांसाठी षटकार. होणार शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाणार. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. जावेद पठाण साहेब, त्याचबरोबर आमचे महेश खंडागळे, स्वतः MD आणि त्याचबरोबर नाना खोडागले मॅचचा आनंद घेत आहेत. अभिजित गडगे यांचं इथे आगमन झालंय, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप दंडित केलं जातंय. व्हाईट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा आलाय. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज आहे. 5-21-21-5 काय घडणार मॅच मध्ये? अनेक प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्या आहेत, जिथे ऋतिक माळी अजूनही मैदानामध्ये. विकेट एकही गेलेली नाहीये. पार्टनरशिप भरपूर झाली आहे. दोन्ही फलंदाज सेट झालेत. ओहो, यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलं होतं आणि महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. प्रथमेश शिंदे टिपतोय झेल. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. क्षणी असं वाटलं की गोटे अंपायर मैदानात आलं की काय, कारण की जितेंद्र कांबळे अशा पद्धतीने डान्स करतायत की असं वाटलं कुठेतरी अंपायर गोटे अंपायर झालेत की काय. अगदी प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये जितेंद्र कांबळे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. तुमचं देखील MD बिग बॅश मध्ये सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सर्व बुरबाईचे प्रेक्षक इथे आपण पाहतोय, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. अनेक प्रेक्षक आपण आज पाहतोय. तुम्हा सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत करतो. येणारे 4 बॉल आता 21 ची गरज. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. ज्या खेळाडूकडे नजरा होत्या, ऋतिक माई मैदानाच्या बाहेर गेला आणि न्यू बॅटर मैदानामध्ये चेतन मात्रे न्यू बॅटर मैदानामध्ये. क्षमता आहे आणि 4 बॉल 21 करायचे आहेत. एकीकडे नानांच्या नजरा या मॅच कडे आहेत. सोडून दिलाय, परंतु यावेळेस काय घडलं? डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅकअप भरपूर दूरून आलाय. व्हाईट प्लस सिंगल म्हणजेच काय 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. स्ट्राईक चेंज झाले. आता मात्र बॅटर रंगेल. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. आणि मग हेच अनुभव मैदानामध्ये पाहायला मिळाला हर्षल सर, कारण की स्ट्राईक रोटेट करायची होती आणि मग स्ट्राईक रोटेट देखील झाली आहे, जिथे आता मात्र 4 बॉल 19 करायचे आहेत. व्हाईट बॉल आला.
वाईट बॉल नंतर लगेचच सिंगल गेली. सिद्धेश जंत थोडे बीट झाले. सुजित मिसालने थोडंसं खराब थ्रो पाहायला मिळाला आणि मग हेच आखूने सांगितलं मैदानामध्ये 4 बॉल 19 ची गरज. सर्व प्रेक्षकांच्या नजर या मॅच कडे आहेत कारण की मॅच हाय व्होल्टेज झाले आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार. हो 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 यावेळेस बिग 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 हिट. अफलातून फटका द्वारकानाथ भाऊच्या बॅटमधून 6 धावांसाठी. तीन चेंडू आणि आता मात्र 13 धाव्यांची गरज. स्ट्राईक चेंज झाली. अनुभव मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला गेला आणि तदनंतर अनुभवच्या बॅटमधूनच एक मोठा तडाखा पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं बॅटर रंगेल. लेफ्टी वर्सेस लेफ्टी आहे. 3 बॉल आता मात्र 13 धाव्यांची गरज. संस्कार खोडागळे गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज झालाय. शॉर्ट बॉल यावेळेस समोर खेळलाय. लॉंग ऑन क्लिअर केला जातोय. आणखीन एक मोठा धमाका द्वारकानाथ बोईच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. दोन चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. 2 चेंडू आणि 7 करायचे आहेत. चला संस्कार खोडागेला प्रोत्साहन दिलं जातं. मॅच हाय व्होल्टेज. हर्षल सर मगाशीच म्हटलं होतं मॅच शेवटच्या चेंडू मध्ये जाणार. 2 चेंडू 7 धावा. काय घडणार मॅच मध्ये. एका बाजूने संस्कार खोडागळे आता त्याच बंब्या. समोर जर पाहिलं तर द्वारकानाथ बोय भरपूर चांगली बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. ओहो यावेळेस रॉंग वन पाहायला मिळालंय. भरपूर चांगला चेंडू. संस्कार खोडागळे रॉंग वन यासाठी हा ओळखला जातो. संस्कार रॉंग वन यासाठी हा खेळाडू ओळखला जातो ना नाना. आणि आता मात्र जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे. हार जीत होत असते. संघर्ष कधी थांबत नसतो. स्वतःच्या टॅलेंटला ओळखा. स्वतःमध्ये कमी असलेल्या गोष्टीवर मेहनत घ्या. आणि स्वतःला दाखवून द्या मी अजूनही संपलेलं नाही. कारण मी अजूनही जिंकलेलं नाही. वाईट प्लेस बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल म्हणजेच काय 2 धावा. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग परंतु बॅटल पुन्हा रंगलंय. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 5 धावा. हर्षल सर म्हटलं होतं शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाणार आणि गेलाय. एका बाजूने चेतन दुसऱ्या बाजूने संस्कार. 1 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस समोर चेंडू जातोय लॉंगॉनच्या वरतून. दे धक्का घे छक्का. सामना फिनिश. हारजीत होत असते. क्रिकेट आहे. क्रिकेट जिंकला पाहिजे.